नमस्कार. साधं सरळच्या पॉडकास्टमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बघतोय मार्केटमध्ये ले ऑफ, रिसेशन, त्याचबरोबर अनस्टेबल जॉब्स, ई-एम-आय, स्ट्रेसफुल लाईफ, एन्झायटी या सगळ्या गोष्टी एका बाजूला दिसून येतात आणि दुसऱ्या बाजूला आहे गावातलं शांत आयुष्य, स्वतःचं घर, स्वतःचा व्यवसाय आणि सस्टेनेबल लाईफ. या सगळ्यामध्ये आपण बघतोय की हाय पॅकेजमध्ये पळताना आपल्याला बरेच लोक दिसतात आणि त्याचबरोबर हाय पॅकेज हे महत्त्वाचं आहे की शांत झोप याकडे कोणी लक्ष देतंय का? हे सुद्धा बघणं फार महत्त्वाचं आहे. 10,00,000चा चांगला जॉब, कॉर्पोरेट आयुष्य आणि हे सगळं सोडून एका कुटुंबानं सुरू केली आपली स्वतःची शेती आणि आत्ता त्यांच्याकडे सध्या 20 पेक्षा जास्त गायी आहेत. स्वतःचा व्यवसाय आहे. केमिकल प्लस ऑर्गॅनिक बेस्ड फार्मिंग ते करतात आणि त्याचबरोबर त्यांचा स्वतःचा दुधाचा ब्रँडसुद्धा आहे. घरपोच सेवासुद्धा दिली जाते आणि आज आपल्यासोबत असणार आहेत आपल्या आजच्या पॉडकास्टमध्ये पूजा पाटील, ज्या महिला शेतकरी आहेत आणि त्यांनी त्यांच्या मिस्टरांना साथ देऊन एक छान असा फार्मिंग बिझनेस त्यांनी सुरू केलेला आहे. आज त्यांचं दूध उत्पादन सुद्धा होतंय आणि बऱ्याच गावांमध्ये त्यांचं दूध पोहोचलं जातंय. आज त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत आपण. चला सुरू करूया. आज आता आपण बघतोय की ले ऑफ, रिसेशन, अनस्टेबल जॉब्स हे सगळं सुरू आहे आणि त्यामध्ये कॉर्पोरेट जॉब्समध्ये हे प्रेशर तू किती जवळून अनुभवलंयस? रिसेशन आणि याचं जर बोलायचं झालं, तर मी स्वतः जॉब केला असल्यामुळं मी फार हे जवळून अनुभवलंय. तर कशाप्रकारे जनरली ज्यावेळेला आपण पास आउट होऊन आपलं शिक्षणच आपण त्याच्यासाठी घेतो, की मला एक चांगली लाईफस्टाईल जगायची आहे. त्याच्यासाठी एक चांगला जॉब हवा आहे आणि तो जॉब टिकवणं पण गरजेचं आहे. तर तो जॉब टिकवण्यासाठी जे प्रेशर येतंय, तेच खरं प्रेशर आहे. तर ते प्रेशर काय येतं, की रोज बरीच मुलं पास आउट होतात. बरीच नवीन मुलं एंटर होतात. आपण हळू-हळू जुने होत जातो. नवीन मुलं येत जातात. नवीन टेक्नॉलॉजी येत जाते. ती नवीन टेक्नॉलॉजी ग्रास्प करावी लागते. जर ती टेक्नॉलॉजी तुम्ही ग्रास्प नाही केली, तर तुम्ही मागे पडत जाता. मग बरोबर. अल्टिमेटली तुम्हाला प्रेशर येत जातं आणि कालांतरानं काय होतं, की तुमचं एक पॅकेज 5,00,000च्या पुढे गेलं, की अल्टिमेटली आपल्याला स्ट्रेस यायला लागतो, की मला ग्रो करायचंय आणि ते ग्रो करण्यासाठी मला नवीन काहीतरी शिकायचंय. आणि दरवेळेला आपण ते शिकतोच असं काही नाही. कारण आपलं एज वाढत जातं, आपली रिस्पॉन्सिबिलिटी वाढत जाते. बरोबरच आपलं लग्न होतं, मुलं होतात, फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी वाढते. त्याचबरोबर कॉर्पोरेटचंही प्रेशर वाढत असतं. हं. कारण त्यांनाही त्यांची कंपनी ग्रो करायची असते. त्यामुळे मग त्यावेळेला काय होतं, की जे नवीन आलेले एम्प्लॉईज असतात, ते खरी आपली हेडेक बनायला सुरुवात होतात असं म्हटलं तरी चालेल. का तर आपण जसे नवीन असतो पास आउट झाल्यानंतर, आपल्यामध्ये जी एनर्जी असते, तीच एनर्जी त्यांच्यामध्ये असते. आता युद्धामुळे आपण बघतोय, की बरीच परिस्थिती बिकट होत चालली आहे किंवा दर वाढत चाललेत. पण त्या रेशोमध्ये सॅलरी वाढत नाही आपली. कारण जनरली कॉर्पोरेटमध्ये असं वातावरण असतं, की तुमचं प्रमोशन व्हायच्या आधी 3 महिने किंवा तुमचं इन्क्रिमेंट व्हायच्या आधी 1-3 महिने असं काहीतरी भासलं जातं, की नाही अरे आपली कंपनी खूप लॉसमध्ये आहे. आणि आपल्याला ते मिळेलच काय? इथं जितकं आपण म्हणजे अपेक्षा ठेवलेली असती, तेवढी अपेक्षा पूर्ण होईलच असं काही नाही. मग ते हळू-हळू प्रेशर आपल्याकडं बिल्डअप व्हायला लागतं. नवीन मुलांना जास्त संधी दिली जाते. हं. मग आपण जुने व्हायला लागतो आणि मग ते हळू प्रेशर यायला लागतं. आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या असतात आणि मग तो पैसा आपल्याला पुरत नाही. आपण सीनियर आहे, आपण थोडं वेगळ्या लाईफस्टाईलला जगलं पाहिजे किंवा त्यांनी घर घेतलं, आपण हे घ्यायला पाहिजे आणि दिवसेंदिवस हा म्हणजे ते क्लॉक डोक्यामध्ये सुरूच असतं. बरोबर. त्यामुळं प्रेशर तर हे आहेच. बिना प्रेशरचं तुम्ही राहूच शकत नाही. घरी जरी आलं तरी आपल्या डोक्यामध्ये तोच विचार चाललेला असतो, की उद्या मला काय प्रूव्ह करून दाखवायचं किंवा आपले सीनियर्स बदलतात. त्यांच्यापुढे परत तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करून दाखवावं लागतं. 10,00,000चं पॅकेज तुला होतं. 10,00,000चं पॅकेज असून सुद्धा तुला असं कधी वाटलं का, की इथं पर्मनंट स्टॅबिलिटी नाहीये किंवा पर्मनंट सिक्युरिटी नाहीये जॉबमध्ये? हो, मला अगदी क्षणोक्षणाला वाटायचं, की आपला जॉब सिक्युअर नाहीये. का तर त्याला बरीच कारणं आहेत. एक तर नवीन टेक्नॉलॉजी तुम्हाला अडॉप्ट करावी लागते, ती शिकावी लागते. त्याचसोबत नवीन जे येणारे मुलं आहेत, जी पास आउट होऊन येतात आणि म्हणजे ज्याच्यातून मीही गेलेली आहे कधी काळी. तर ती आज संख्या भरपूर आहे मुलांची. सुशिक्षित मुलांची संख्या भरपूर आहे. तर ती अगदी माझ्या पॅकेजमध्ये 4 मुलंही काम करू शकतात. तर मग ऑब्व्हियसली कंपनीचा हा विचार असतो, की आपण एकच एम्प्लॉयी ठेवण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये 3 ते 4 एम्प्लॉयी ठेवू शकतो बरोबर. आणि आपण त्यांच्याकडनं पाहिजे तसं काम करून घेऊ शकतो. तर मला हे पदोपदीला वाटायचं, की नाही आपण स्वतःला अपग्रेड केलं तर ठीक आहे. नाहीतर आपली काही जॉब ॲश्युरिटी नाहीये आणि एक ठराविक कालावधी गेला म्हणजे ज्यावेळी तुमचं पॅकेज साधारणतः 5 ते 6 लाखाच्या पुढं जातं, त्यावेळेला हे हळू आपल्यालाही समजायला लागतं,
की आपल्याला प्रत्येक दिवशी स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. जर आपण स्वतःला प्रूव्ह नाही केलं, तर मग 100% आपल्यावर टांगती तलवार ही राहणारच. बरोबर आहे. तू जसं सांगितलंस, की फ्रेशर्सना कमी सॅलरी दिली जाती आणि जे सीनियर्सची सॅलरी आहे त्यामध्ये 2 ते 3 फ्रेशर्स काम करू शकतात. कारण ऑब्व्हियसली त्यांना सध्या जॉब सिक्युरिटी किंवा जॉब असणं हे फार त्यांना महत्त्वाची गोष्ट महत्वाचं आहे. असते. आजच्या जनरेशनमध्ये आपण बघतोय, की सॅलरीमध्ये वाढ होताना आपल्याला दिसतीये. पण पीस ऑफ माइंड हा कुठेतरी हरवत चाललाय. तर याबद्दल तू काय सांगशील? 100% कारण इतकी रेस आहे आजकाल. एका जॉब म्हणजे पोस्ट आहे एक आणि एम्प्लॉईज त्याच्यामध्ये अवेलेबल आहेत 4-4. त्यामुळं प्रत्येकाला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. त्या रेसमध्ये उतरवायचं आहे आणि त्या रेसमध्ये उतरायला माणूस दुसरं काही विचारच करत नाही. बरोबर. सकाळपासून म्हणजे जर ऑफिसला आपल्याला 9 वाजता जायचं आहे, तर त्याची तयारी 6 वाजल्यापासून चालू होते. गाडी चालवत असू दे आपण, बसमध्ये असू दे आपण, आज काय करायचंय मला, आज काय एक्सप्लेन करायचंय मला, आज मी माझी काय क्वालिटी दाखवेन, की माझ्यावर सीनियर खुश राहतील आणि माझा जॉब स्टेबल राहील. हाच विचार असतो डोक्यामध्ये. बरोबर. सॅलरी आणि या सगळ्या गोष्टींमध्ये एक लिमिटेशन येत गेलं आहे. जसं-जसं तुम्ही सीनियर व्हाल, तशी-तशी तुमची सॅलरी वाढते. पण लाईफ कल्चर जे डेव्हलप झालं पाहिजे किंवा जे आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असतं, ते कुठेतरी मागं पडत जातंय. ई-एम-आय कल्चर आता सध्या आलेलं आहे. आपण बघतोय कुठलीही गोष्ट घ्यायची असेल, ती आपण ई-एम-आयवर घेऊ शकतो. त्यामुळं कुठेतरी असं वाटतंय का, की ही दिखाव्याची लाईफस्टाईल जी आहे, ती सुरू झाली आहे आणि लोक यामुळं मेंटली एक्झॉस्ट होत आहेत. कसं झालंय, आपण ज्या एन्व्हायर्नमेंटमध्ये राहतो, त्याच एन्व्हायर्नमेंटचा आपल्यावर इफेक्ट पडत जातो. जनरली कॉर्पोरेट कल्चरमध्ये कसं असतं, की माझं एक छान घर असावं, एक छान गाडी असावी, माझं इंटेरियर त्यातलं सुंदर असावं. त्या घरात तर तो दिवसभर नसतोच, कारण तो असतो ऑफिसमध्ये. तो येतो कधी संध्याकाळी घरी येतो, थोडा वेळ काय असेल ते वाटतो. पण असं एक असतं ना, नाही सॅटर्डे, संडे, वीकेंड आहे, मला तो छान वीकेंड घालवायचा आहे. तर माझं घर असं असलं पाहिजे. मग ते घर येणार कुठून? कारण तुम्ही जॉइन होऊन झालेले असतात 5-7 वर्ष, फार तर 7-8 वर्ष. त्याच्यामध्ये फार काय पॅकेज वाढलेलं नसतंय तुमचं. अगदी तुमचं पॅकेज एक 10 वर्ष जर काम केलं आपण, हं. तर 9 ते 10 लाखापर्यंत साधारण तुमचं पॅकेज गेलेलं असतं. त्या पॅकेजमध्ये हे एवढं सगळं होणं लगेच शक्य नसतं. दोघं जरी हसबंड एंड वाईफ दोघं जरी मिळवत असतील, तरी इतकं शक्य होत नाही. मग आता काय करायचं? बाकीच्यांकडे तर आहेत, आमच्या सीनियरकडे तर आहे, सगळ्यांकडे आहेत. आजकाल iPhone पण घेतात ई-एम-आयवरती. का? तर माझ्याकडे iPhone आहे. म्हणजे ती क्रेज आहे आणि ती कशामुळे आलेली आहे? तर हे रील्स वगैरे ह्याच्यामुळेच आलेली आहे. मग ते बघायचं, मग काय करायचं? तर मग ई-एम-आय घ्यायचा. मग प्रश्न नंतर असा होतो, की ते ई-एम-आय भरायसाठीच जॉब करायचा आहे आपल्याला. हं. त्याचं सुख तर आपण काही घेत नाही. कारण तो लाखोचा बंगला घेतलेला किंवा जो लाखोचा फ्लॅट घेतलेला असतो, त्याच्यामध्ये आपण कधी नसतोच. कारण आपण असतो ऑफिसमध्ये. तर त्याच्यामध्ये ऑटोमॅटिक ते प्रेशर बिल्डअप होत जातं. मनात इच्छा जरी आली, की मला खूप त्रास होतोय, आता मी नाही जॉब करू शकत, मला क्विट करायचं आहे, मला सोडायचं आहे आत्ता, कारण मला माझे हेल्थ इश्यू चालू झालेत, मला आणखीन काय प्रॉब्लेम चालू आहे, मला हे प्रेशर सहन होत नाहीये. पण त्या घेतलेल्या ई-एम-आयचं काय? ते ई-एम-आय कंप्लीट करण्यासाठी म्हणजे क्षणभराच्या सुखासाठी आपण हे विकत घेतल्यासारखं आहे. बरोबर. ई-एम-आय कल्चरमुळं जसं तू एक मुद्दा छान सांगितलास, की आपण त्या घेतलेल्या गोष्टीचे हप्ते फेडण्यासाठीच जॉब करतोय, असं कुठेतरी एका काळानंतर होत जातंय. आधी एक असं होतं, की पूर्वीचे लोक खेडेगाव सोडून किंवा आपलं गाव सोडून, शेती सोडून शहरात जायचे. कारण की शहरात गेल्यावर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, 4 पैसे जास्त मिळतील, 4 पैसे वेळेला येतील, या हिशोबानं ते जायचे. आता असं होतं आपल्याला, की शहरातून बरेच लोक पुन्हा एकदा शेतीकडे किंवा आपल्या गावाकडे परत वळताना आपल्याला दिसतायत. मग हा बदल तुला दिसतोय का? आणि हा बदल तुला कसा जाणवतोय? कारण पूर्वीच्या काळाला काय होतं, जास्ती दळणवळणाची साधनं नव्हती. शेती हाच आपला एक पारंपरिक व्यवसाय होता. कारण भारत हा कृषीप्रधान देश होता. म्हणजे आहे. तर मध्यंतरीच्या काळात काय आलं, की दुष्काळ पडायचा, लोकांना पुरेसं पाणी मिळायचं नाही किंवा अतिवृष्टी व्हायची. त्याच्यावरती काही योजना नव्हत्या किंवा सरकार जास्त लक्ष देत नव्हतं, असंही काही नव्हतं. पण लोकं तेवढी शिकलेली नव्हती, तेवढी सुशिक्षित नव्हती. बरोबर. आणि त्यामुळे लोकं काय म्हणायचे, की ठीक आहे आम्ही कष्ट केलं, पण आमचा मुलगा तर जाऊन शिकू दे, नोकरी लागू दे. हा एक डोक्यामध्ये विचार होता. म्हणून आधीचे लोकं जायचे. पण आता शेती तंत्रज्ञान म्हणजे शेती पण बरीच आपली विकसित झालेली आहे आणि त्याच्यामुळं लोकांना शेतीचं महत्त्व पण लक्षात यायला लागलेलं आहे. ते कशामुळे लक्षात येत झालंय? तर एक तर आता रोग प्रचंड वाढलेले आहेत. म्हणजे कॅन्सरचं प्रमाण असेल किंवा हं. हे असेल. त्यामुळं काय झालंय, लोकं शहरात जात आहेत, पण त्यांना ते पीसफुल माइंडच मिळत नाहीये. पहिलं तर काय आहे कामाचं टेन्शन, स्ट्रेस तो आहे. तो स्ट्रेस घेतला की ऑटोमॅटिक तुमच्या हेल्थवर इफेक्ट होतोय. तुमची हेल्थ खराब व्हायला लागलेली आहे. तुम्हाला चांगलं कुठलंही अन्न खायला मिळत नाही.
सगळं भेसळयुक्त अन्न मिळतंय. बरोबर. तर मग आता हे चांगलं जर आपल्याला खायला अन्न पाहिजे असेल किंवा आपली हेल्थ चांगली राहायची असेल, तर गावाकडे येण्याशिवाय आपल्याकडे पर्यायच नाहीये. त्यामुळं आजकाल लोकांच्या जसं-जसं हळू लक्षात येत आहेत, तसं-तसं लोकं शहरं गावाकडे यायला लागलेली आहेत. आणि बरोबर. हे दिसतंय मला. म्हणजे बऱ्यापैकी आता आमच्यावरूनच उदाहरण घ्यायचं झालं, तर मी तर माझं लहानपण सगळं मिरजेतच गेलेलं आहे. शहरातच गेलेलं आहे. मी कधीच असं खेडेगाव वगैरे हे असं मामाकडे गेलीये, मावशीकडे गेलीये, अशीच जायची. पण माझ्या इथे लक्षात आलेलं आहे, मीही तेवढ्यासाठी जॉब सोडून गावाकडे वळायचा निर्णय घेतला. एक पीसफुल माइंड पाहिजे असेल आपल्याला, चांगलं खाणं पाहिजे असेल, तर 100% गावाकडं येणं योग्य आहे. आणि एखादी गोष्ट जर आपणच उगवली किंवा आपणच त्या गोष्टीची शेती करून खाल्ली, तर आपल्याला कळतं, की हां, आपण नक्की बाहेर काय खातोय आणि किती सकस आपण शेतीतून उत्पादनं घेऊ घेऊ शकतो. शकतो. कोरोनाच्या काळात आपण बघितलं लॉकडाऊनमुळं बरेच लोक शहरातून जे नोकरीनिमित्त राहायला होते, ते गावाकडे आले आणि थोडी का होईना त्यांच्यात शेतीची आवड निर्माण झाली. याबद्दल तू काय सांगशील? माझंच स्वतःचंच उदाहरण देईल, की मला शेतीची आवड कशी निर्माण झाली. माझं लहानपण लहानपणापासूनच माझं आयुष्य हे मिरजेत गेलेलं होतं आणि असं गावाकडचं वगैरे मला काही हेच नव्हतं. कधी मी मामाकडे गेले सुट्टीला, मावशीकडे गेले सुट्टीला, त्यावेळेलाच मी शेती वगैरे काय असते हे बघितलं होतं. शेतीबद्दल नॉलेज तर मला अजिबातच नव्हतं, म्हणजे अगदी ऐकीव. पण माझे मिस्टर हे शेतकरी कुटुंबात असल्यामुळं त्यांना शेतीचं नॉलेज पहिल्यापासूनच होतं. शेतीची आवड पहिल्यापासून होती. त्यांना मुळात कधी नोकरी करायचीच नव्हती. पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याकारणामुळे किंवा आपल्याला काहीतरी शेती जरी करायची असेल तर पैसा हा लागतोच. भांडवल तयार करण्यासाठी किंवा ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून त्यांनी जॉब केला काही वर्ष. मग ते ओमानमधून ज्यावेळेला पहिल्यांदा आले, त्यावेळी त्यांनी असा निर्णय घेतला, की बस, की मी आता जॉब नाही करणार आहे. मी शेती करणार आहे. मग त्यावेळेला त्यांचा जर जो पहिला विरोधक असेल, तर ती मीच होते. कारण मी म्हटलं पुण्यामध्ये जॉब करून, परत ओमानमध्ये जॉब करून, कोण सगळं हे सोडून शेती करतं? म्हणजे असं काय आहे शेतीत, की तुम्ही शेती करणार आहे आणि तुम्ही का नाही म्हणजे पुण्यामध्ये जॉब करणार आहे? असं म्हणजे मला ते डायजेस्टच होत नव्हतं, की आता अरे आपलं कसं होणार? म्हणजे शेती म्हणजे मला माहीतच नव्हतं ना, काय आहे, त्याच्यातून काय मिळतंय किंवा त्याचे फायदे काय आहेत? हे काहीच माहीत नव्हतं. मग शेवटी परत हो नाही करत त्यांनी डिसिजन घेतला. ते गावाकडे आले. त्यांनी शेती स्टार्ट केली. यळकोट फार्म म्हणून आमचा एक आम्ही ब्रँड तयार केला. गायी घेतल्या आणि दुधाचं, तुपाचं प्रोडक्शन चालू केलं आम्ही. सुरुवातीला त्यांनी मार्केटिंग केले. खूप भयानक त्रास झाला त्यांना, भयानक स्ट्रगल होता त्यांचा. त्यांनी पूर्ण माळरान होतं आमचं 12-13 एकर. तर ते माळरानाचं परत प्लॉट डेव्हलपमेंट केली. प्लॉट डेव्हलप केले आणि शेती चालू केली. मग ते वीकेंडला आमच्याकडे यायचे पुण्याला. मग आम्ही सुट्टीला इकडे यायचो. मग त्यावेळी थोडीफार शेती काय असते, काय नाही, हे लक्षात आलं माझ्या. म्हणजे ॲटलीस्ट काय कुठे येते हे तर हं, लक्षात आलं. हं. भुईमुगाच्या शेंगा जमिनीत येतात, फळं झाडाला लागतात. ते इथपर्यंत त्याचं नॉलेज आलं. पण खरं टर्न इथंच आला, की ज्यावेळेला कोरोना आला. जसं बाकीच्यांच्या आयुष्यावर परिणाम झाला, तसा 100% माझ्या आयुष्यावरही भरपूर परिणाम झाला. मग चालू झालं वर्क फ्रॉम होम. मग ज्यावेळेला वर्क फ्रॉम होम चालू झालं आणि मी गावाकडे आले, त्यावेळी मी माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं, जी माझ्या मिस्टरांनी लावलेली झाडं होती. हं. 2017 मध्ये त्यांनी आल्यानंतर झाडं लावली होती. ती झाडं आता फळं देऊ लागली होती. मग त्या बाजारातल्या खाल्लेल्या फळाची चव आणि आमच्या झाडाच्या आलेल्या फळाची चव अतिशय सुंदर. म्हणजे ते कुठं कंपॅरिझनच आपण करू शकत नव्हतो किंवा आंबे म्हणा. परत भाजीपाला लावला होता आम्ही. तर ती भाजीपाला बाकी सगळं बंद होतं. पण आमचं दूध, तूप आणि भाजीपाला हा मार्केटला जातच होता. बरोबर. मग त्यावेळी माझ्या लक्षात आलं, की हे सगळी दिखाव्याची लाईफ आहे. आपण दिवस आणि रात्र जसं घड्याळ फिरतं, त्या घड्याळाबरोबर आपण स्वतः फिरतो. तिथं कॉर्पोरेटमध्ये काम करतो आपण दिवसभर. आलं तिथं तिथलं काही प्रेशर असेल, तर ते घरात येऊन मुलांवरती काढतो. त्यामुळे त्यांच्यासोबतही काही आपण जास्त काही वेळ देऊ शकत नाही. आणि कंपेअर टू तेच आपण ज्यावेळी कोरोना होता, त्यावेळी शेतामध्ये राहिलो 2-3 वर्ष वर्क फ्रॉम होम चालू होतं त्यावेळेला, की किती शांत आयुष्य आहे, सकस आहार आहे आणि अवघड तर काहीच नाहीये, सगळंच सोपं आहे. ते फक्त आपल्याला माहीत नाहीये, की कसं करायचं आहे. हं. आणि मग ते माझ्या लक्षात आलं, की अरे आपण सोनं सोडून ह्याच्या पाठीमागे लागलोय, खोट्याच्या पाठीमागे लागलोय. आणि मग त्यावेळेला मी डिसिजन घेतला, की नाही, की आपण शेती इज द बेस्ट. त्याच्यासोबत दूध व्यवसाय हा तर उत्तमच आहे. आणि मग जसा माझ्यावर परिणाम झाला, तशा बऱ्याच लोकांवर परिणाम झालाय. म्हणजे बरेच लोकांनी काय अगदी नोकरी सोडून शेती केली आणि असं काही नाहीये. पण मोस्ट ऑफ लोकं असं ट्राय करतात. म्हणजे आमच्या जे काही परिचयाची लोकं आहेत, ते बरंच नोकरीसोबत शेतीही त्यांनी चालू केली आहे. ज्यांची शेती पडीक होती. हं. जे शेती अजिबातच बघत नव्हते.
त्यांनी पण स्वतःची पडीक शेती ॲटलीस्ट कुणाला तर करायला सांगून किंवा त्याच्यामध्ये झाडं लावून की चालू केलंय. म्हणजे मी म्हणेन 80 ते 90% परिणाम लोकांवरती कोरोनाचा झालेला आहे आणि तो बरोबर. पॉझिटिव्ह झालेला आहे. आपण बघतो की शेती म्हटलं की खूप कष्ट आहे, त्याच्यातून पैसा लवकर येत नाही. असं एक लोकांच्या मनात भावना निर्माण झाली आहे. म्हणून बरेच लोक असं करतात की बाबा हा होती आमची शेती, आम्ही विकली ती. हं. कारण का तर त्याच्यात भरपूर कष्ट करायला लागतं. त्याच्यापेक्षा कुठेतरी एखादी नोकरी बघा आणि तिथंच काम करा. तिथून तुम्हाला जास्त पैसे मिळतील. याबद्दल तू काय सांगशील? शेती म्हणजे कष्ट आणि त्या कष्टातून मिळणारं फळ. असं काही नाहीये. पूर्वी काय असायचं, पूर्वी मलाही असंच वाटायचं. म्हणजे जे लोकांना वाटते ते काही वेगळं वाटतं अशातली काही गोष्ट नाहीये. कारण आम्हाला त्याच्याबद्दल काही नॉलेजच नाहीये, काही माहितीच नाहीये. कारण आम्ही शेत कधी बघितलंच नव्हतं. तर पूर्वी कसं असायचं, पारंपरिक पद्धतीनं शेती केली जायची आणि त्या पारंपरिक शेतीमध्ये फक्त कष्टच होते. पण आता तसं नाहीये. आता आधुनिक पद्धतीनं जर शेती केली, तर कष्ट काहीच नाहीयेत. तुम्ही जर व्यवस्थित शेती केली, जे आधुनिक पद्धतीचे गोष्टींचा वापर करून जर तुम्ही केली, तर शेतीमध्ये कष्ट काही नाहीये. उलटं कॉर्पोरेटमध्ये तुम्ही 9ला ऑफिसला जायचं आहे म्हणून सकाळी 6 वाजल्यापासून मागं लागता. तसं शेतात नाहीये. सकाळी 4 तास तुम्ही काम केलं, संध्याकाळी तुम्ही 2 तास काम केलं. तुमच्या मधल्या वेळात तुम्ही तुमचे जे काही उद्योग करायचे आहेत ते करू शकता. बरोबर. सोशल मीडियामुळं ते मॉडर्न फार्मिंग जे आहे, हे आपल्याला जास्त दिसून येतंय. तर याचा खरंच फायदा होतो का मॉडर्न फार्मिंगचा? 100% फायदा होतो. सोशल मीडियामुळं आधी काही ऑप्शनच नव्हतं, की कुठं काय चाललंय. आपण काहीतरी शेतीची पुस्तकं वाचायचो, हे करायचो, ते करायचो. मग त्यातनं काहीतरी ज्ञान घ्यायचो. पण आता कसं झालेलं आहे सोशल मीडियामुळं कुठेतरी काहीतरी नवीन प्रयोग चाललाय, कुठला तर शेतकरी काहीतरी प्रयोग करतोय, ते आपल्याला कळतंय आणि खरंच त्याचा तो सक्सेस झालाय, तर आपण तो करून बघायला काय हरकत आहे? तर 100% सोशल मीडियाचा फायदा झालेला आहे. त्यामुळे दुसऱ्या स्टेटमध्ये काय चाललंय, पंजाबमधले लोकं कसं घेतात, पीक कसं घेतात, त्यांच्याकडे कुठले-कुठले मशीन आलेत, काढणी मशीन, मळणी मशीन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजतात. त्यामुळे 100% सोशल मीडियाचा फायदा हा शेतकऱ्यांना होतो. बरोबर. गव्हर्नमेंट जे आहे ते शेतकऱ्यांसाठी काम करण्याची इच्छा दाखवतं किंवा काम करत असतंय. मग गव्हर्नमेंटचे काही स्कीम्स असतात किंवा सबसिडीज असतात. तर याचा खरंच शेतकऱ्यांना फायदा होतो का? ते शेतकऱ्यांपर्यंत त्या स्कीम्स पोहोचतात का? आता कसं आहे, मी तर वैयक्तिक आत्तापर्यंत कधी सबसिडी वगैरे घेतलेली नाहीये किंवा केलेली नाहीये. पण त्याच्यामध्ये काय आहे, आहेत गव्हर्नमेंटच्या सबसिडीज आहेत. पण त्याचं डॉक्युमेंटेशन इतकं आहे आणि काही शेतकरी शिकलेले नसतात किंवा त्यांना त्यातलं काही नॉलेज मिळत नसतं. त्यामुळे ते डॉक्युमेंटेशन पूर्ण करणे आणि ते सबमिट करणे आणि ते तिथपर्यंत पोहोचणे, ही एक त्यांना हेक्टिक प्रोसेस होऊन जाते. त्यामुळे ते म्हणतात, "हे सगळं करत बसण्यापेक्षा राहू दे. आमचं जे चाललंय ना, त्यातच आम्ही समाधानी आणि त्यातच आम्ही करू." तर हे कुठेतरी पोहोचत नाहीये त्यांच्यापर्यंत किंवा बरोबर. त्यांच्या अज्ञानामुळे ते त्यांना मिळत नाहीये. बरोबर. याकडे थोडंसं जर लक्ष दिलं, सरकार असेल किंवा प्रत्येक गावातल्या सरपंचांनी जरी काम केलं शेतकऱ्यांपर्यंत या स्कीम्स आणि सबसिडीज पोहोचवायचं किंवा त्यांचं जे काही डॉक्युमेंटेशनची प्रोसेस आहे, ती थोडीशी जरा त्यांना सांगितली, तर नक्कीच या स्कीम्स आणि सबसिडीज त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतात. आजच्या काळात 9 ते 5 हा जॉब सेफर वाटतोय, की डायव्हर्सिफाईड फार्मिंग बिझनेस? डायव्हर्सिफाईड फार्मिंग बिझनेस वाटतोय. कारण 9 ते 5 म्हणजे तुम्ही हा एकच जॉब करता. 9 ते 5 जॉब करता म्हणजे काय तुम्ही 9 ते 5 जॉब करत नाही. त्याची सुरुवात होते सकाळी 6 वाजल्यापासून आपलं आवरणं, सगळं करणं, जाणं. परत तुम्ही 5 म्हणजे काय 5ला घरी येत नाही. तुम्हाला घरी यायला 6-7 वाजतात. त्याच्यानंतर तुम्हाला घरच्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, मुलांच्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात. हा तुमचा एकच जॉब झाला. पण तेच जर तुम्ही फार्मिंग केलं, तर फार्मिंगला काय तुमचा जितके तास आपण ऑफिसला देतो, तेवढे तास द्यायची काहीच गरज नसते. सकाळी तुम्ही 2-3 तास दिले आणि संध्याकाळी 1-2 तास दिला, तरी तुम्ही ते करू शकता आणि त्याचसोबत तुम्ही मल्टिपल गोष्टीही दुसऱ्या करू शकतात. तुमची आवड जोपासू शकता तुम्ही आणि तुम्हाला दुसरा कुठला बिझनेस करायचा असेल किंवा आणि कुठल्या क्षेत्रामध्ये तुमची आवड असेल, तर त्या क्षेत्राकडे तुम्ही वळू शकता. या सगळ्या जर्नीमध्ये जसं तू सांगितलंस, की तू कॉर्पोरेट जॉब सोडलास. त्याचबरोबर तुझ्या हसबंडनी म्हणजे दादांनी पण कॉर्पोरेट जॉब सोडला. सोडून आल्यानंतर त्यांनी हे सगळं फार्मिंगचं तुमचं दुग्ध उत्पादन असेल, त्याचबरोबर शेती असेल, ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप केल्या. बरोबर. तुझ्यासाठी या सगळ्या जर्नीमधला लाईफ लेसन कोणता होता सगळ्यात मोठा? माझ्यासाठी लाईफ लेसन हा होता, की ज्यावेळेला कोरोना आला, त्यावेळेलाच मला हे काय असतंय, हे ॲक्चुअली माझ्या लक्षात आलं आणि मला खरंच असं वाटायला लागलं, की माझ्या मिस्टरांनी जो निर्णय घेतलेला होता, तो 100% बरोबर निर्णय होता. कारण तो त्यांच्या एकट्यासाठी नव्हता. तो माझ्या घरच्यांच्या सासू-सासऱ्यांसाठी होता, माझ्यासाठी होता, माझ्या मुलांसाठी होता. कारण आजच्या जगात जर खरं काय आहे, तर आपलं आरोग्य आहे आणि आरोग्य जर आपल्याला चांगलं ठेवायचं असेल,
तर शेतीशिवाय पर्याय नाही. जसं तू सांगितलंस की 9 ते 5 हा जॉब सेफर नाही वाटला कारण की जसं आपण शेतीला वेळ देऊ शकतो किंवा शेतीमध्ये आपण सकाळी थोडं काम केलं, संध्याकाळी थोडं काम केलं, आपण आपल्या पद्धतीनं काम करू शकतो आणि आपली आवडही जोपासू शकतो. आजच्या तरुणांनी शेतीकडे का वळावं असं तुला वाटतं? शेतामध्ये जर का सपोज मी आज एक माझं 8-9 एकर शेत डेव्हलप केलं. त्याच्यामध्ये मी हे लावलं, XYZ मी आता केलं आणि काही कालांतराने मला थोड्या दिवसांनी ते करायचं नाही जमलं. मी थांबले. तरी माझी मुलं ते करू शकतात. का तर बरोबर. काय करायचंय येऊन परत त्यांना जे काही 1-2 गोष्टी असतात त्या करायच्या आहेत आणि परत ते स्टार्ट करायचंय. मी घातलेले पैसे तर कुठे वाया गेलेले नाहीयेत. माझी शेती तर कुठे वाया गेलेली नाहीये. प्लस जॉब करताना तुम्हाला स्ट्रेस असतो. तो इथं स्ट्रेस नाहीये. तुम्हाला कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाहीये. तुमच्यावर कसलंही बर्डन नाहीये. आणि आजची जर मार्केट सिनारिओ बघितला किंवा जे काय रोगराई आहे किंवा कॅन्सरचं जे वाढतं प्रमाण आहे, लहान मुलांमध्ये जे काही शुगर वगैरे येत आहे, तर पुढच्या 10 वर्षांनी शेतीलाच डिमांड येणार आहे. आणि जर का तुम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती केली, तर 100% शेतीलाच होण्याचे दिवस येणार आहे. बरोबर. त्यामुळे मला जर शाश्वत काय पर्याय असेल पुढच्या पिढीसाठी, आपण तर करतोच आहोत. पण पुढच्या पिढीसाठी जर आपल्याला कुठला शाश्वत पर्याय द्यायचा असेल, तर 100% शेती हाच आहे. कारण बरोबर. मी आज इंजिनिअर झाले, तर माझ्या मुलाला स्वतः इंजिनिअर झाल्यानंतरच तो होणार आहे. तो काय असा होणार नाही. पण शेतीचं तसं नाहीये. मी करते तर त्याच्यासाठी मी रेडी अवेलेबल एक तो ऑप्शनच करून ठेवलेला आहे, की तो करू शकेल बरोबर. किंवा त्याची मिसेस करू शकेल किंवा जी काही येणारी पुढची पिढी आहे, ती कुणीही करू शकेल. बरोबर. म्हणजे जसं की आता तुम्ही जी शेती डेव्हलप केली आहे किंवा जो आता बिझनेस सुरू केला आहे, उद्या तो त्याचं काम करत किंवा त्याची आवड जोपासत हे करू शकतो. त्याला परत रिस्टार्ट करण्याची गरज नाही. कुठलेही परत डेव्हलपमेंट करून त्याच्यात पैसे घालून हे काही करण्याची गरज नाही. तो आहे या स्टेजपासून त्याला हवा तशा पद्धतीनं तो शेतात काम करू शकतो. बरोबर. अलीकडच्या काळात आपण रील्समध्ये ॲग्रो बिझनेस वाढताना दिसतोय किंवा लोक असं म्हणतात की ॲग्रो बिझनेसमधून भरपूर उत्पन्न मिळते म्हणून त्याकडे वळतात. पण अजूनही जरी शेतकरी म्हणजे जर शेतकरी मुलगा मार्केटमध्ये आला, तरी तो अजून डाऊन मार्केट का आहे? कारण भरपूर कंटेंट बनून सुद्धा, भरपूर डिमांड येऊन सुद्धा शेतकरी मुलगा मार्केटमध्ये मात्र डाऊन मार्केट आहे. त्याचं कारणच असं आहे, की पहिल्यापासूनच शेतीकडं लोकांचा जो बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो असाच आहे, की शेती म्हणजे कष्ट. शेतात भरपूर कष्ट करावे लागतात. मग आमच्या मुलीला ते कष्ट होणार नाही. कारण त्या मुलीनं कधी शेती बघितलेलीच नसते. तिला ती माहीतच नसते. ह्याच्यासाठी लोकांना अवेअर करणं गरजेचं आहे. जे कोरोना झाल्यानंतर बरेच जणांच्या लक्षात आलंय, की नुसता जॉबला मुलगा असून उपयोग नाहीये. त्याची शेतीही थोडीफार पाहिजे. करेल नाही करेल तो नंतरचा प्रश्न आहे. पण आजकालच्या मुलींमध्ये तोही ट्रेंड आलाय, की आम्हाला जॉब करणारा मुलगा पाहिजे, पण सोबत शेतीही पाहिजे. मग ही शेती कशासाठी? कारण आपण बघतो की मुली मग प्रेफरन्स हेच देतात आणि म्हणतात की ठीक आहे तुम्हाला 10,00,000चं पॅकेज आहे, 20,00,000चं पॅकेज आहे. पण एवढं सगळं विचारल्यानंतर अजून एक घरातल्यांचा म्हणजे मुलीच्या घरच्यांचा हा प्रश्न असतो की तुमची शेती आहे का? किती एकर आहे? पण मग हा प्रश्न विचारल्यानंतर सुद्धा मुली किती राबणार आहेत त्या शेतात किंवा त्या शेताचं काय होणार आहे पुढं? ते जे प्रश्न विचारतात त्याच्यावरूनच हे लक्षात येते ना, की शेती हीच शाश्वत आहे. नोकरी तुमची आज आहे, उद्या नाहीये. पण शेती कुठेही जाणार नाहीये. बरं. पण एक तरी पण ते मुलींच्या मनात एक असतं, कारण त्यांना ते चमकतं ते सोनं दिसतं ना. त्यामुळे त्यांना ती लाईफस्टाईल, आम्हाला ते हात नाही घाण करायचे, आम्हाला शेतात नाही जायचं. त्यामुळे हा तो माइंडसेटचा आणि आपल्या दृष्टिकोनाचा तो प्रश्न आहे. आता आपण बघतोय की एखादा मुलगा खूप छान शेती डेव्हलप केलाय. जसं तुझ्या हसबंडनी सगळं पूर्ण कॉर्पोरेट बघितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी शेती डेव्हलप केली. बरोबर. पण तुझ्या डोक्यात सुद्धा एका मिनिटासाठी का होईना तो विचार आला होता, की यांनी एवढं मोठं सगळं साम्राज्य उभं केलेलं नोकरीतून ते सोडलं आणि परत एकदा हे सगळे डेव्हलपमेंट स्टेजला येतात किंवा डेव्हलप करून त्याच्यात पैसा घालून आणि मग उभारायचं. म्हणजे त्या गोष्टीला सुद्धा एक 5-6 वर्ष कालावधी दिलाच पाहिजे कुठल्याही गोष्टीला उभारण्यासाठी. आपण बघतोय आता की शेतजमीन चांगली आहे, उत्तम पीक काढलं जातंय शेतकऱ्याकडून, तरीसुद्धा लग्नाला मुली तयार होत नाहीत. म्हणजे शेतकरी मुलगा नको असंच म्हणतात. पण दुसऱ्या बाजूला बघायला गेलं तर ज्या मुलाला 5,00,000चं पॅकेज आहे, 6,00,000चं पॅकेज आहे, जो ई-एम-आयवर घर घेतलंय, ज्याने ई-एम-आयवर गाडी घेतली आहे, तर या मुलांना जास्त आपण बघितलं जातं की प्राधान्य दिलं जातंय. मग हा इतका फरक का केला जातो? त्याच्याबद्दल माहितीच नाहीये ना. लोकांना नॉलेजच नाहीये, की काय झालं की काय होऊ शकतं. त्यांना काय वाटतंय, की हां, आम्हाला फक्त एकच आहे, की आम्हाला कष्ट करायचे नाहीयेत. आम्हाला कसलेही कष्ट नको आहे आणि शेती म्हणजे खूप कष्ट. हाच दृष्टिकोन झालाय बघण्याचा. ज्यावेळी लोकांच्या हे लक्षात येईल, त्यावेळी मुलीच स्वतःहून म्हणतील, की "नको बाबा, आम्हाला काही जॉब करणारा ह्याच्यातला मुलगा नको आहे.
आम्हाला काही ते EMIचं आयुष्य नको आहे, आम्हाला शेती करणारच पाहिजे. कारण त्यांना कधी माहीतच नाहीये ना, त्यांनी कधी येऊन शेतामध्ये बघितलेलंच नाहीये, नक्की काय आहे. लोकांच्या डोळ्यापुढे ते चित्र उभारतं, जुनी लोकं आहेत, मग तो दुष्काळ पडलाय, मग पाऊसच नाहीये, मग पाणीच नाहीये, मग आता शेतातून काय आलेलंच नाहीये. मग आता आता कसं करायचं? पण आता तसं नाहीये ना, आता आधुनिक तंत्रज्ञान आलेले आहे शेतीमध्ये. आधी पिकाला पाणी द्यायची व्यवस्था नव्हती, आता ड्रिप्स आलेले आहेत. भरपूर शेतीनं इतकी प्रगती केलेली आहे आता, की आता कष्ट हे म्हणण्यापुरतेच कष्ट आहेत. नाहीतर कष्ट हे काहीच नाहीये. कुणीही शेती करू शकतं आजकाल. जर व्यवस्थित योग्य लोकांचा सल्ला घेऊन, मार्गदर्शन घेऊन तुम्ही जर शेती केली, तर शेती काहीच अवघड नाहीये. बरोबर. याच्यामध्ये फक्त एक पाहिजे, की शेती करण्याची जिद्द पाहिजे. दुसरी गोष्ट ती म्हणजे आवड पेशन्स निर्माण झाली पाहिजे. पाहिजे पहिली हां. गोष्ट. कारण ते तुम्ही येऊन बघितलं पाहिजे काय आहे, काय नाहीये. त्याच्यानंतर मगच तुमच्या ते लक्षात येणार आहे हळू-हळू, की नक्की आहे काय आहे. त्यावेळेला मग म्हणतील, "अरे, सकाळपासून संध्याकाळपर्यंत राबण्यापेक्षा हे तर बरं आहे. सकाळी 2-3 तास करणे, दिवसभर आपल्याला पाहिजे ते करणे, परत थोडा वेळ लक्ष देणे, निवांत रिलॅक्स." आज आपण बघतो, की कन्झ्युमर्स जे काय आहेत, ते ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्सबद्दल अवेअर झालेले आहेत आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्टकडे जास्त वळतात. आधीच्या काळात आपण बघायला गेलं तर ऑर्गॅनिक, नॉन ऑर्गॅनिक असा काही फरक केला जात नव्हता किंवा ऑर्गॅनिकला एवढं हायलाइट केलं जात नव्हतं. पण आज हा फरक का केला जातोय? पूर्वीच्या काळी कसं होतं, सगळंच ऑर्गॅनिक होतं. असं कशातही रसायनाचा अतिरेक वापर केलाय आणि हे केलंय असं काहीच नव्हतं. सगळंच जे काही यायचं, जे काही पिकायचं ते सगळं ऑर्गॅनिकच होतं आणि ते आपल्या शरीरासाठी सगळं चांगलंच होतं. पण आजकाल काय झालंय, अतिरेक रसायनांचा वापर करून आणि ज्याच्या त्याच्यामध्ये भेसळ चालू केलेली आहे. म्हणजे जरी तुमचं शेतातून धान्य जरी व्यापाऱ्याकडे गेलं, तर तिथेही भेसळ होतेच. त्यामुळे आज काय झालेलं आहे, घराघरांमध्ये शुगरचं प्रमाण वाढलेलं आहे, कॅन्सरचं प्रमाण वाढलेलं आहे. आजकाल जे हे करतात त्यांनाच कॅन्सर झालेला आपल्याला आढळून येतो. त्यामुळे हे ऑर्गॅनिक आणि हे फरक जाणवायला लागलेला आहे. बरोबर. ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्समध्ये कशा पद्धतीनं त्यांचं उत्पादन घेतलं जातं? आता आत्ताच्या या काळामध्ये जर ऑर्गॅनिक प्रॉडक्टचं उत्पादन घ्यायचं झालं, तर त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. खूप मेहनत घ्यावी लागते म्हणजे त्यांना किडापासून म्हणजे फक्त शेणखतच त्याला द्यावं लागतं आणि किडीपासून त्याला सांभाळावं लागतं. मग असं असेल तर मग फळांना आपण त्या छोट्या-छोट्या पिशव्या आलेल्या असतात, त्या पिशव्या लावाव्या लागतात. ज्याच्याकरून त्यांना कीड लागणार नाही किंवा अळी लागणार नाही. बरोबर. तर या पद्धतीनं त्याची काळजी घ्यावी लागते. बरोबर. जर फार्मिंग प्रोफेशनली केलं आणि बिझनेस माइंडेडनी केलं तर लाईफस्टाईल खरंच बदलू शकते का? 100% बदलू शकते. कारण आजकाल शेती ही पहिल्यासारखी अवघड राहिलेली नाहीये. शेतीमध्ये पहिला ज्यावेळी जे कष्टाची कामं असायची, कारण त्यावेळी शेतकरी हा इतकं कोणी जास्त शिकलेलं नव्हतं, की नाही जी काही पारंपरिक पद्धतीनं जे पूर्वीप्रमाणे शेती करत आलेली आहेत, त्याच पद्धतीनं शेती केली जायची. त्यातून किती उत्पन्न निघतंय, काय उत्पन्न निघतंय ह्याचा कधी हिशोब केलेला नसायचा. हं. तर आता जर आपण बिझनेस माइंडनी केली, की म्हणजे आज आपण एक्स खर्च केलेला आहे आणि त्यातून वाय उत्पन्न निघालेलं आहे का? आणि तो जर आपण व्यवस्थित कॅल्क्युलेट करून केली, तर नक्कीच 100% आपण कॉर्पोरेटमधली जी लोकं लाईफ जगतात, त्याच्यापेक्षा सुंदर लाईफ जगू शकतो आपण. बरोबर. आजच्या काळात महिलांनी फार्मिंग फील्डमध्ये ॲक्टिव्ह रोल घेणं किती महत्त्वाचं आहे? महिलांनी मी तर म्हणते, नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून काम करणं खूप गरजेचं आहे. कारण पहिला ते होतं, की खूप अवघड आहे, वजन उचलायचं आहे, हे करायचं आहे. काही नाहीये. तुम्ही जर सकस आहार खाल्ला आणि सगळं जर तुमचं स्ट्रेसफुल लाईफ जर तुमची असेल, तर आरामात एक महिला शेती करू शकते. बरोबर. काहीच प्रॉब्लेम नाहीये. तुमच्या आयुष्यातून स्ट्रेस रिमूव्ह केला तर तुम्ही चांगल्या पद्धतीने काम करू शकता. 100%. तुम्ही कॉर्पोरेट वुमन होता आणि त्यापासून आता तुम्ही फार्मिंग एंटरप्रेन्युअर कशा पद्धतीने झालात? ह्याचं सगळं श्रेय मला वाटतंय माझ्या मिस्टरांना जाईल. कारण मला शेतीबद्दल काहीच नॉलेज नव्हतं आणि ज्यावेळी त्यांनी त्यांचा जॉब सोडून शेतीकडे वळण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी कुठेतरी मलाही वाटलं, की अरे हे काय चाललंय? म्हणजे कुठेतरी माझाही विरोध होता त्याला. पण नंतर कालांतरानं माझ्या लक्षात यायला लागलं, की असं नाहीये बाबा किंवा हे जे काही चाललंय हे फक्त हे आपल्याला चमक दिसतीये. जर आपल्याला शाश्वत काही हवं असेल आणि जर एक रिच लाईफ जगायचं असेल, तर शेती करण्याशिवाय ऑप्शन नाही आपल्याकडे आणि आपल्याला जर पुढच्या पिढीलाही काहीतरी शाश्वत बिझनेस द्यायचा आहे किंवा म्हणतात ना, जसं आमच्या सासू-सासऱ्यांकडनं आम्हाला वडिलोपार्जित जमीन मिळाली. तसंच पुढच्या जर पिढीला काहीतरी शाश्वत द्यायचं असेल, त्यांचं आयुष्य चांगलं घडवायचं असेल, त्यांची हेल्थ सगळ्यात महत्त्वाचं चांगली ठेवायची असेल, तर शेती ही 100% करणं गरजेचं आहे. त्यावेळी मी शेतीकडे वळले.
तुमच्याकडे सध्या किती गायी आहेत आणि दुग्ध उत्पादन तुम्ही कशा पद्धतीनं घेताय? किती लिटर दूध दररोज निघतंय आणि तुम्ही त्याच्या कशा पद्धतीने त्याचं मेंटेन करताय? बोल. आमच्याकडे आता 20 गायी आहेत. सुरुवातीला ज्यावेळी आम्ही दूध उत्पादन येळकोट फार्म्स हे चालू केलं, त्यावेळी चालू करताना आम्ही 20 गायी होत्या आमच्या. त्याच्यानंतर 20 पासून आम्ही 55 गायींपर्यंत गेलेलो होतो. पण मध्यंतरी वर्कर्सचे प्रॉब्लेम्स झाले, कोरोना आला. तर मग त्याच्यामुळं आम्ही आता सध्या आमच्या जे आहेत ते 20 गायी आहेत आत्ता. स्वतः आम्ही सगळे घरातले काम करतो. माझे सासू-सासरे, माझे मिस्टर, मी. आमच्याकडे बाहेरचा वर्कर एकही नाहीये. फक्त जो दूध डिलिव्हरी करतो, तो एकच वर्कर आहे आमच्याकडे. तर जे 20 गायींचं आमचं आत्ता सध्याचं उत्पादन आहे, ते 150 लिटर आहे. त्याच्यामध्ये देशी गायींचं जे दूध आहे 30 ते 35 लिटर दूध आमचं सांगलीला जातं हं. आणि राहिलेलं जे दूध आहे ते ₹40 प्रति लिटर प्रमाणे आम्ही डेअरीला घालतो. बरं. आणि देशी गायींचं जे दूध आहे ते ₹100 प्रति लिटर प्रमाणे आमचं सांगली मिरजेला पोहोचवतं. येळकोट फार्म जेव्हा तुम्ही चालू केलं, हं. तेव्हा तुमचे मेन प्रॉडक्ट्स काय होते आणि त्याचं मॅन्युफॅक्चरिंग तुम्ही कशा पद्धतीनं केलं? येळकोट फार्म्स जेव्हा आम्ही चालू केलं, तेव्हापासून आमचे प्रॉडक्ट्स दूध आणि तूप हेच होतं. तर आम्ही गाईच्या कासेतून काढलेलं दूध, त्याच्यामध्ये कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह वगैरे काहीही न ॲड करता, जे गाईच्या कासेतून आलेलं दूध आहे, ते फक्त आम्ही पॅकिंग करतो. ते रात्रभर फ्रीजला चिलिंग करतो आणि अ, दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही ते कस्टमरपर्यंत पोहोचवतो. बरोबर. तूपसुद्धा आम्ही वैदिक पद्धतीनं करतो. गाईच्या कासेतून काढलेलं दूध ते गरम करतो. त्याला दही लावतो आपण. दह्याचं परत ताक करतो, लोणी काढतो आणि ते गरम करून कस्टमरपर्यंत आपण ते देतो. त्याच्यामध्ये कुठलेही केमिकल, प्रिझर्व्हेटिव्ह काहीही ॲड नाही. जे काही गाईच्या कासेतून निघतं, ते आम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवतो. बरोबर. म्हणजे याच्यामध्ये कुठेही ॲडिशनल प्रिझर्व्हेटिव्हज असतील नाही. किंवा ॲड ऑन केलेले काही गोष्टी असतात, ज्यांच्यामुळं जास्त त्याची शेल्फ लाईफ जी आहे, हं. ती वाढली पाहिजे, याचा कुठलाही प्रयत्न नाही, केला नाही. जात नाही. आम्ही याचा कुठेही प्रयत्न केला नाहीये. 2017 पासून आम्ही फार्म चालू केलेला आहे. आजपर्यंत आमची अविरत सेवा चालू आहे. बरोबर. आपण आधी बघायचो, की गाईचं दूध काढताना ते हातानं काढलं जायचं हं. आणि त्याच्यामध्ये असं असायचं, की गाय एखाद्या पर्टिक्युलर माणसालाच दूध दिली जायचं. असं मी खूप ऐकलंय, की आता जेव्हा आधीच्या काळात मी ऐकायचे, की एखादे जर आजोबा त्या गाईचं दूध काढत असतील, तर ती गाय त्याच आजोबांना दूध देत असते किंवा अशी एक सवय जी आहे किंवा तो बॉन्ड एक आहे, तो निर्माण झालेला असतो. पण आज दूध काढणं हे किती स्मार्ट आणि ईझी झालेलं आहे. बरोबर. विकसित तंत्रज्ञानामुळे हे सगळं शक्य झालेलं आहे. पहिला कसं व्हायचं, की माणसावर डिपेंड असायचा आणि तो त्या जनावरामधला आणि त्या माणसामधला एक लळा असायचा किंवा प्रेम असायचं. ती हाताची एक जनावरांना कळायचा, स्पर्श कळतो त्यांना, की मला हा स्पर्श झालाय. तर ती ठराविक लोकांनाच किंवा जे कोण काढतंय, आजोबा काढत असतील तर आजोबा, आजी काढत असेल आजी, तर ती त्यांनाच दूध द्यायची. पण आता तसं नाहीये. उलटं आपलं हाताचं प्रेशर कमी जास्त होतं. तसं मशीनचं होत नसतं. गायींसाठी जर आज म्हटलं तर मशीन इज द बेस्ट आहे आणि मशीननं सगळं दूध निघालं जातं. हाताचं जर कमी जास्ती दाब झाला किंवा आज जसं काही तू म्हणलीस, की आजोबा काढतात. आज आजोबा नाही, आज आजींनी काढली. आजींना ते पूर्ण दूध निघालंच नाही. दूध जर कासेत राहिलं, तर त्या गाईला त्या दुधाचा त्रास होतो. मस्टॅसिड्स वगैरे त्या गाईला होऊ शकतो. बरोबर. तर आधुनिक तंत्रज्ञानामुळे तो फायदा झालेला आहे, की मशीन हे कोणीही लावू शकतं. मीही लावू शकते, आजोबाही लावू शकतात, कोणीही लावू शकतात. त्याचा म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. तर हे बरोबर. गायींसाठी चांगली गोष्ट आहे ही. हं. आपण आधी बघायचो, की गोठा एका जागी असायचा आणि तिथेच पूर्ण वेळ त्या गुरांना बांधलं जायचं आणि त्यामुळे बऱ्याचदा डिसीज होण्याचं प्रमाण आहे, ते जास्त दिसायचं. त्याचबरोबर पावसाळ्याच्या वेळेत जर आपण बघितलं, तर पाणी साचून राहणं असेल किंवा ती स्वच्छता वेळोवेळी करणं गरजेचं आहे. पण आत्ता आपण कशा पद्धतीनं गुरांची वेगळ्या पद्धतीनं काळजी घेऊ शकतो? आता आपण गुरांसाठी काय करू म्हणजे गायींसाठी स्पेशली काय करू शकतो, मुक्त संचार करू शकतो. बरं. ज्याच्यामध्ये गायींना मुक्त सोडायचं. त्यांना पाण्याची सोय अवेलेबल करून ठेवायची. त्यांचा चारा अवेलेबल करून ठेवायचा. गायींना ज्यावेळेला खायचं आहे त्यावेळी गायी खातील. ज्यावेळी गायींना पाणी प्यायचं आहे त्यावेळी पाणी पितील. अशी सोय आपण गायींना मुक्त संचारमध्ये करतो. त्यामुळं गायींना काही आजार वगैरे होण्याचा प्रश्नच येत नाही. गायींना पुरेसा सूर्यप्रकाश मिळतो सगळ्यात महत्त्वाचं. बरोबर. ते जर एका ठिकाणी आपण गायींना बांधून ठेवलं, तर गायींना पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नाही किंवा मिळतच नाही म्हणा जर आपण शेडमध्ये बांधलं तर. तसं मुक्त संचारमध्ये होत नाही. त्यामुळं गायींची हेल्थ चांगली राहते आणि त्यांची जेवढी हेल्थ चांगली राहील, तेवढं आपल्याला चांगलं दूध मिळेल. मुक्त संचार गोठ्यामुळे तर गायींचा फायदा तू सांगितलासच, की त्यांना आपण वेगवेगळ्या डिसीजेसपासून लांब ठेवू शकतो आणि त्यांनी त्यांच्या वेळेनुसार चारा खाऊ शकतात, पाणी पिऊ शकतात.
आणि याचबरोबर आपल्याला जर बारामाही त्यांना चांगला चारा द्यायचा असेल किंवा आपण बघतो चारा आणायचा म्हणजे प्रत्येक वेळी तो चारा आणला पाहिजे काढून आणि त्याच्यानंतर गाईंना खायला घातला पाहिजे. मग ह्या वेळोवेळी गोष्टी होत नाहीत किंवा आपल्या शेतात जर चारा नसेल तर तो विकत आणला पाहिजे. तर मग यासाठी आपण काय करू शकतो? गोठा सांभाळणं म्हणजे चारा मॅनेजमेंट खूप महत्वाचं आहे. चाराची जर व्यवस्थित आपण मॅनेजमेंट केली, तरच आपलं दूध उत्पादन फायद्यात जाऊ शकतं. अन्यथा नाहीतर मग त्याचे परिणाम वेगळे होतात. तर मग चारा मॅनेजमेंटमध्ये काय आहे, 2 प्रकारचे आपण चारे हे करू शकतो. एक तर सुका चारा तुम्ही स्टोअर करू ठेवू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुरघास आहे. ते आपण मुरघास तयार करून शेतातल्या पिकापासून मुरघास तयार करून आपण साठवून ठेवू शकतो. जेणेकरून 12 महिने त्यांना मुरघास मिळेल आणि दुधाची क्वालिटी एकसारखी राहील आणि त्याचा मग उत्पादनावरही काही परिणाम होणार नाही. बरोबर. आज आपण बघतोय की मिल्क अडल्ट्रेशन हे खूप वाढलेलं दिसतंय आणि त्यामुळे कुठेतरी प्युअर मिल्कला जी डिमांड आहे, ती आता वाढताना दिसते. तर ही डिमांड का वाढली असं तुला वाटतंय? आता आजकाल आपण न्यूजपेपरमध्ये वगैरे वाचतो, की जवळ-जवळ 55% तर अडल्ट्रेशनच सापडते. 45%च खरं कुठेतरी दूध आहे. आणि लोकांच्या आता हे लक्षात यायला लागलेलं आहे, की त्याच्यामुळे जे काही रोग व्हायला लागलेत किंवा लहान मुलांमध्ये प्रामुख्यानं शुगरचं प्रमाण वाढतंय. कारण लहान मुलं जास्त करून दूध प्रॉडक्ट खातात आणि ह्या अडल्ट्रेशनमुळंच त्यांना ते आजार यायला लागलेले आहेत. त्यामुळं प्युअर मिल्कला डिमांड ही वाढतीये 100% आहे. पण त्याचबरोबर हे प्युअर मिल्क द्यायला लोकांची पण तयारी पाहिजे, लोकांचा पण अवेअरनेस पाहिजेल आहे. तर ज्या लोकांना अवेअरनेस आहे, ती लोकं 100% म्हणतात, की आम्हाला प्युअर दूध पाहिजेल आहे आणि आम्हाला तुम्ही द्या. पण अजून ज्या लोकांना अवेअरनेस नाहीये किंवा ज्या लोकांना त्याच्याबद्दल नॉलेजच नाहीये, ती लोकं अजूनही त्याच्यातच आहेत, की आम्हाला हे इतक्या पैशामध्ये मिळतंय, तर आम्ही हेच घेणार. बरोबर. आम्हाला नको आहे ते. कारण आम्हाला तेवढे पैसे द्यायचे नाहीयेत. कारण त्यांना बरोबर. त्याच्याबद्दल माहीतच नाहीये. बरोबर. आपण बघत होतो आधी थोडंसं ब्रँडेड गोष्टींकडे जास्त लोक वळले जात होते. पण आता आपण बघायला गेलं तर लोकल ट्रस्टेड प्रॉडक्ट्सकडं बरेच कन्झ्युमर्स वळताना दिसतायत. हा ट्रेंड तुला जाणवतोय का? 100% हा ट्रेंड जाणवतोय. कारण काय झालेलं आहे, जेवढे मोठे प्रॉडक्ट आहेत, आता जसं काही तू म्हणलीस, की मिल्कमध्ये अडल्ट्रेशन होत आहे आणि लोकं प्युअरचं हे करतायत. तर लोकं जे कोणी हे अडल्ट्रेशन करतं किंवा जे भेसळ करतं, ते काय करतात, मोठ्याच कंपनीचा ब्रँड वापरतात आणि डुप्लिकेट ब्रँड वापरतात आणि ते अडल्ट्रेशन करतात. आणि मग आता लोकांना हाच फरक कळत नाहीये, की खरोखर चांगलं काय आहे आणि वाईट काय आहे. हं. त्यामुळे लोकं काय म्हणतात, मोठ्या ब्रँडच्या पाठीमागे पळण्यापेक्षा आपल्याला लोकल आपल्या जवळपास आसपास काय आहे, ते मिळते ते घेऊ आपण. ॲटलीस्ट आपण कधी तर पाहू तर शकेन, बघू तर बरोबर. शकेल. आपल्या जवळचं आहे, आपल्या भागातला आहे आणि आपल्याला ते प्युअर मिळेल. हा लोकांचा दृष्टिकोन झालाय. त्यामुळे लोकं लोकल प्रॉडक्टकडे जास्त वळतायत. बरोबर. देशी गाईंचं प्रमाण जे आहे ते बरेच लोक देशी गाई ठेवतात आणि देशी गाईचं दूध उत्पादन हे केलं जातं. आता तुमच्याकडे सुद्धा देशी गाई आहेत. तर मग यामध्ये देशी गाईचं दूध जे आहे तर त्याला डिमांड सुद्धा आहे. पण त्यासाठी प्रीमियम प्राइसेस द्यायला लोकं तयार आहेत का? खूप कमी लोकं आहेत, जी प्रीमियम प्राईस द्यायला तयार आहेत. ज्यांना देशी गाईंबद्दल नॉलेज आहे, ज्यांना म्हणजे ते देशी गाईचे फायदे माहिती आहेत आणि ज्यांना स्वतःचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं आहे, ह्याचं ज्यांना नॉलेज आहे, ती 100% लोकं आमच्याकडनं आम्ही म्हणजे काही-काही आमचे कस्टमर्स असतात, ते वेटिंगमध्ये असतात. त्यांना तूप हवं असतंय. कारण कसं आहे, आम्हाला पण इतक्या क्वांटिटीमध्ये बनवून काही फायदा नाही. कारण समोर तसं मार्केट पाहिजे, समोर तसं कस्टमर पाहिजे आपल्याला. बरोबर. तरच आपण त्यांना ते देऊ शकतो. तर असे बरेच लोकं आहेत, की ते प्रीमियम प्राईस देऊन द्यायला तयार आहेत. ते आम्हाला फोन करून सांगतात, "आम्हाला या-या तारखेला दूध लागणार आहे, या-या तारखेला आम्हाला तूप लागणार आहे आणि आमच्यासाठी तुम्ही अवेलेबल करा." बरोबर. आता आपण बघतोय की केमिकल फार्मिंग हे आपल्याला दिसून येत आहे आणि ऑर्गॅनिक फार्मिंग हे सुद्धा कॉम्पिटिशनमध्ये आलेलं आहे. पण या दोन्हीचा बॅलन्स ठेवणं हे कितपत गरजेचं आहे? जशी आता ॲक्चुअली काय झालेलं आहे, की मार्केटमध्ये आपण गेलो, तर ऑर्गॅनिक कुठलं आहे आणि केमिकलचं कुठलं आहे हे लक्षातच येत नाही. जे काही बाजारामध्ये फेक प्रॉडक्ट्स आलेले आहेत, की जे ऑर्गॅनिक म्हणून विकतात. लोकं त्याच्याकडे जास्त अट्रॅक्ट होतात. कारण कारण ते कमी किमतीत मिळतात आणि लोकांना वाटतं ते ऑर्गॅनिक आहे. तर ज्यावेळी लोकांच्या हे लक्षात येईल, की खरोखर हे ऑर्गॅनिक आहे, म्हणजे खरोखर हे ऑर्गॅनिक आहे आणि हे केमिकल आहे. हे ज्यावेळी त्यांच्या लक्षात येईल, त्यावेळेलाच आपल्याला खरा कस्टमर बेस कळेल, की आपण कुठल्या कस्टमरांना द्यायचं आहे. मग जशी मार्केटमधून डिमांड असेल, तसं आपण त्यांना ऑर्गॅनिक गोष्टी पुरवल्या पाहिजेत. कारण कंपेअर टू केमिकल, ऑर्गॅनिकचं प्रोडक्शन हे कमी असतं. म्हणजे त्यातनं जे मिळणारं उत्पादन असतं ते कमी असतं आणि त्यातून तेवढा फायदा मिळत नाही, जेवढा केमिकलमधून मिळतो. कारण त्याला वेळही जास्त लागतो त्या बरोबर. ह्याच्यासाठी. बरोबर.
त्यामुळे खरं ह्याच्यात अजून एक अशी गोष्ट होऊ शकेल, जर गव्हर्नमेंटने याच्यावर काहीतरी काम केलं आणि ऑर्गॅनिक प्रॉडक्टवर जसं आपण म्हणतो, की त्याला एखादा स्टॅम्प किंवा त्याची एक वेगळी चॉईस निर्माण केली, तर कुठेतरी लोकांच्या लक्षात येईल, की बाबा हे खरंच ऑर्गॅनिक आहे आणि हे खरंच केमिकल बेस्ड आहे. 100% गव्हर्नमेंटने जर याच्यावरती ऍक्शन घेतली आणि प्रोडक्ट बाजारात येण्याच्या आधीच त्या प्रोडक्टला स्टॅम्प लागला, की हे ऑर्गॅनिक आहे का नाही आहे, आणि बनवणाऱ्यालाही ते सोपं जाईल, की आपण खरंच आपलं प्रोडक्ट ऑर्गॅनिक म्हणून ते बाहेर जातंय. बरोबर. आणि मग त्यावेळी 100% ऑर्गॅनिककडं ज्यावेळी गव्हर्नमेंट याच्यावरती ऍक्शन घेईल, त्यावेळी मग 100% तुम्ही ऑर्गॅनिक गोष्टींकडे वळलात तर काहीच हरकत नाही. बरोबर आहे. रिसेंटलीच तुझं एका न्यूजपेपरमध्ये तुझी स्टोरी छापून आली होती, ज्यामध्ये एकतर पहिली गोष्ट असं की शेतकरी नवरा आणि दुसरं असं की तू स्वतः सुद्धा शेतीमध्ये उतरलेली आहेस आणि त्याचबरोबर तुझ्या मुलांना सुद्धा तू शेतीची आवड निर्माण करतेयस आता. आणि आता आपण तुमच्या शेतात बसलो तर आता जसं तू दाखवलंस की तू मुलांना सुद्धा ती आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतेस. त्यांचं छोटी-छोटी त्यांना जागा बनवून दिलेली आहे आणि तिथे ते त्यांच्या पद्धतीनं त्यांना हवं ते अ, रोप लावतात किंवा हवं त्या ह्याचं फार्मिंग करतात. मिरची असेल, कोथिंबीर असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं. याबद्दल तू काय सांगशील आणि तेव्हा तुला कसं वाटलं, की जेव्हा तुझी स्टोरी छापून आली तेव्हा? ज्यावेळी पहिल्यांदा माझी स्टोरी पेपरमध्ये छापून आली, त्यावेळी मला खरंच म्हणजे खूप आनंद झाला. कारण एक ज्यावेळी माझ्या मिस्टरांनी हा निर्णय घेतला होता, की मी जॉब सोडून शेती करणार. त्यावेळी कुठेतरी माझ्या मनात हे होतं, की अरे, आपण एवढं शिकलोय, इतकं कॉर्पोरेटमध्ये जॉब करतोय. त्यांचं तर 20,00,000चं पॅकेज होतं ज्यावेळी त्यांनी सोडलं त्यावेळेला. आणि हे सगळं सोडून अ, हे चाललेत. तर कुठेतरी माझ्या मनात एक हे हे होतं, की अरे, की नाही काहीतरी चुकीचं व्हायला लागलंय असं वाटत होतं. पण कालांतरानं ज्यावेळी माझ्या हे लक्षात आलं, मला ज्यावेळी लक्षात आलं त्यावेळी मीही जॉब सोडला आणि शेतीकडे वळले. पण जे हे माझ्या लक्षात यायला जवळ-जवळ 7 ते 8 वर्षाचा कालावधी गेला, किंवा माझ्या मिस्टरांना मजबुरी होती म्हणून त्यांनी नोकरी केली म्हणा, किंवा आर्थिक अडचणी होत्या त्यामुळे त्यांनी नोकरी केली. पण आजकालच्या लोकांना हे लक्षातच येत नाहीये. त्यामुळे ज्यावेळेला माझी स्टोरी पेपरमध्ये छापून आली, त्यावेळी मला असं वाटलं, की अरे, माझी स्टोरी बघून तरी मुलींच्या आजकालच्या लक्षात येईल, की जर एखादी मुलगी किंवा माझे मिस्टर, एखादा मुलगा 20-20 लाखाची, 10-10 लाखाची पॅकेजेस सोडून जर शेती करत असेल, तर का आपण शेतकरी नवरा नको म्हणायचा? किंवा आजकाल ज्या मुलींचं जे डोक्यात आहे, की आम्हाला शेतकरी नवरा नको आहे. तर मला खरंच असं वाटलं, की माझी स्टोरी बघून मुलींच्या लक्षात येईल, की जे काय चमकतंय ते सोनं नाहीये. जी काय लाईफस्टाईल दिसतीये, किंवा जे काय मुलींना छोट्याशा, तू जसं म्हणलीस, की छोट्याशा EMI भरतील आणि खरं आम्हाला ह्याच्यातला शहरातलाच नवरा पाहिजे म्हणतील. तर कुठं तर ते त्या मुलींच्याही लक्षात येईल. आणि कुठेतरी मला समजायला वेळ लागलाय, की शेतीमध्ये यायला आता माझी पण वयाची 35शी झाली. तर त्या मुलींनी कुठेतरी तो वेळ करू नये आणि सुरुवातीपासूनच शेतकरी नवरा बघितला, तर त्यांच्या दृष्टीनं ते चांगलं होईल. आणि माझी स्टोरी आल्यानंतर हे त्यांच्या लक्षात येईल आणि मी कुणाची तरी प्रेरणा बनू शकते, हे असं मला त्यावेळी वाटलं. तर मला खूप छान वाटलं आणि मला अजिबात म्हणजे कसलीच आता गिल्ट किंवा मनामध्ये एक हे असतं ना, नाही आपण हे पॅकेज सोडलो, इतकी चांगली नोकरी सोडली. तर मला काहीही वाटत नाही आता. मला असं वाटतं, की मी हा निर्णय खूप आधी घ्यायला पाहिजे होता. आणि माझ्या मुलांचंच जर सांगायचं झालं, तर मी माझ्या मुलांनाही, म्हणजे जे मलाही मुलगी आहे, ती आत्ता 7वीत गेली. तर मी तिलाही हेच म्हणते, की आपल्याला तू काही बन आयुष्यात, पण आपल्याला शेती करायची आहे. तुला शेती करता आलीच पाहिजे. कारण तुला काही नाही जमलं तर तू शेती करून हे करू शकतेस, आणि तुलाही तुझ्या मुलांना तेच सांगायचं आहे, की शेती कशी चांगली आहे आणि शेतातून आपण कसं चांगल्या गोष्टी खाऊ शकेन. कारण आजकाल हे झालंय, की फक्त शहरामध्ये जायचं, 5 दिवस काम करायचे, वीकेंडला फिरायला जायचं, रील्स बनवायच्या, शूट करायचं आणि ते टाकायचं. ही म्हणजेच लाईफ झाली आहे. पण खरी लाईफ ही नाहीये. खरी रिच लाईफ जर आपल्याला जगायची असेल, तर सगळ्यात पहिला आपलं आरोग्य चांगलं पाहिजे. दुसरी गोष्ट आपला सकस आहार पाहिजे आणि तिसरी गोष्ट आपल्याला तणावमुक्त आयुष्य पाहिजे, जेणेकरून आपल्याला कसलाही स्ट्रेस नको आहे. तर मग आरोग्य चांगलं राहायचं असेल तर शुद्ध हवा पाहिजे. सकस आहार पाहिजे असेल तर आपली स्वतःची जनावरं पाहिजेत. आपलं स्वतःचं शेतातलं उत्पादन पाहिजे आणि आपल्याला कसलाही स्ट्रेस घ्यायचा नाहीये आणि आपल्याला शेती करायची आहे. मग ज्यावेळेला ही माझी स्टोरी पेपरमध्ये आली, तर त्यावेळेला मला वाटलं, की माझ्यातून खरंच कुणीतरी प्रेरणा घ्यावी आणि शेतकरी मुलासोबत लग्न करावं. ही बरोबर. खरी माझी प्रामाणिक इच्छा आहे, की मुलींनी त्यांच्याकडे चांगल्या दृष्टिकोनातून बघावं.
कुठेतरी त्यांचं मार्केट वाढलं Yes. पाहिजे. कुठंतरी त्यांचं मार्केट वाढलं पाहिजे 100%. बरोबर. कारण आपण जसं मगाशी सुद्धा आपण बोललो, की जॉब बघतात, पॅकेज बघतात आणि नंतर हां. हा प्रश्न विचारतात, की किती शेती आहे? पण मग ही शेती फक्त असून नाही उपयोगाची. कुठेतरी त्यांनी उद्या पुढं जाऊन मॉडर्नायझेशन पद्धतीने जरी फार्मिंग केलं, अगदी असं नाही की नांगर ओढावा किंवा तशा पद्धतीनेच काम करावं. पण जर तुम्ही मॉडर्नायझेशन केलं आणि प्रोफेशनली फार्मिंग केलं, तर नक्कीच हे उपयोगाचं आहे. जसं पूर्ण आता तुझ्या बोलण्यातून हे समजलं आणि त्याचबरोबर जसं तुझ्या मिस्टरांनी तुला साथ दिली, तू त्यांना साथ दिलीस आणि म्हणून कुठेतरी आज तुम्ही 20 एक गायी असतील, दूध उत्पादन असेल आणि त्याचबरोबर तुमचं येळकोट फार्म हे जे ब्रँड तुम्ही सुरू केलेलं आहे दूध आणि तुपाचं, देशी गाईचं दूध असेल, या सगळ्यावर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करताय. त्यामुळं हे सगळं बघून खूप छान वाटतंय आणि खरंच कुठेतरी मुलींनी शेतकरी मुलगा बघावा आणि त्याला सुद्धा तेवढं प्राधान्य दिलं पाहिजे. कारण आता परत यूथ जे आहे ते पुन्हा शेतीकडे वळताना आपल्याला दिसणार आहे. कारण त्याच्यामध्ये प्रॉफिटेबल बिझनेस जो आहे तो ग्रो होताना आपल्याला दिसतोय. आज तुझ्याशी बोलून खूप छान वाटलं आणि तुझी स्टोरीसुद्धा मी पेपरमध्ये वाचली होती आणि ती बघून सुद्धा खूप छान वाटलं आणि आज महिलांनी सुद्धा कशा पद्धतीने आपल्या सारथीला साथ दिली पाहिजे हे सुद्धा समजलं आणि शेतीतून खरंच खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्पादन घेऊ शकता आणि सकस आहार जो आहे तो तुम्हाला घेता येऊ शकतो. तुझ्याशी बोलून छान वाटलं. थँक सो मच. थँक मंडळी, आजच्या काळात पैसा कमवणं हे फार कठीण नाहीये, पण शांत झोप मिळणं हे फार कठीण झालेलं दिसतंय. आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला एकूणच लक्षात आलं असेल, की शेती म्हणजे मागं पडणं नाही, तर फ्युचर सिक्युअर करणं आहे. जसं ताईंनी आपल्याला सांगितलं, की त्यांनी आत्तापर्यंत जे शेतीमध्ये डेव्हलपमेंट केलेली आहे, ती डेव्हलपमेंट त्यांना त्यांच्या मुलांसाठी पुढे उपयोगाची ठरणार आहे आणि त्याचबरोबर मुलांना परत रिस्टार्ट करण्याची गरज नाहीये आणि त्यांच्यासाठीचं फ्युचर जे आहे, ते त्यांनी सिक्युअर केलेलं आहे आणि कशा पद्धतीने महिलांनी शेतीमध्ये काम केलं पाहिजे, शेतीचे काय फायदे आहेत आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शेतकरी नवरा असणं हे सुद्धा खूप फायद्याचं आहे. कारण तुम्ही कुठेतरी तुमचं आयुष्य जे आहे ते सिक्युअर करू शकता एका चांगल्या बिझनेसमधून. आज आपण त्यांची छान गप्पा मारलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून बरीच माहिती घेतलेली आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पॉडकास्ट शेअर करा. आणि जर अजून तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन पॉडकास्टचे नोटिफिकेशन्स येतील. आणि हो, तुम्हाला जर तुमचा आवडता गेस्ट आमच्या पॉडकास्टमध्ये, आमच्या स्टुडिओमध्ये पाहायचा असेल, तर नक्की खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, जेणेकरून आम्ही तुमच्या गेस्टला आमच्या पॉडकास्टमध्ये इन्व्हाइट करू शकतो आणि त्याचबरोबर असेच पॉडकास्ट तुम्ही एन्जॉय करू शकता. तर नक्की अशाच पद्धतीचे पॉडकास्ट बघा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.